सुधारणेबरोबरच ग्रामस्वच्छतेचं व्रत घेऊन कृतीतून स्वच्छता घडवणारे संत श्रेष्ठ गाडगेबाबा, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, राजर्षी शाहू महाराज आणि इतर समाज सुधारकांनी वैयक्तिक स्वच्छतेचा आग्रह धरला. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी घराघरात स्वच्छतेचा संदेश पोहोचवला. हे गाव, हा देश म्हणजे परमेश्वराने निर्माण केलेलं नंदनवन असंच तुकडोजी महाराज म्हणत. गाडगेबाबांची त्यांना साथ मिळाली आणि उक्तीला कृतीची जोड मिळाली आणि बघता बघता देश स्वच्छ होऊ लागला. ग्राम सुधारणेबरोबरच शाळा स्वच्छतेचा देखील एक उपक्रम महाराष्ट्र शासनाने राबवला. सर्व शिक्षकांनी, मुख्याध्यापकांनी या अभियानाला निश्चितपणे साथ दिली. प्रत्येकाने निश्चितपणे याला हातभार लावला. रयत शिक्षण संस्थेचा हा वटवृक्ष या ठिकाणी मोठ्या दिमागाने डौलात उभा आहे. हजारो विद्यार्थी याच्या छत्रछायेमध्ये आपलं ज्ञानांकन वेचत असतात. वैयक्तिक स्वच्छतेबरोबरच या गोधनाची स्वच्छता करून आपल्याला आयुष्यभर उपयोगी पडणाऱ्या या नररत्नाची, या गोधनांची सुरक्षा, यांना, या मोठ्या जनावरांना स्वच्छतेचे धडे कोण देणार? नव्हे, आपणच ही स्वच्छता करायला हवी. आणि म्हणून हा जनावर स्वच्छतेचा दिवस.